हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स. वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आजचा, तो आहे ॲब्रोगेट. ABROGATE. ॲब्रोगेटचं काय मिनिंग आहे, डेफिनेशन आहे तर रिपेल ऑर डू अवे विथ अ लॉ, राईट ऑर फॉर्मल ॲग्रीमेंट. म्हणजे काय होतं तर नाकारणे किंवा रद्द करणे किंवा बंद करणे. काय बंद करणे? कायदा किंवा करार. ओके, कायदा म्हणजे अ लॉ किंवा करार म्हणजे ॲग्रीमेंट. काय करणे? नाकारणे, रद्द करणे किंवा बंद करणे कायदा किंवा करार म्हणजे काय होतं? ॲब्रोगेट. ओके, सो ॲब्रोगेट म्हणजे काय आहे मराठीमध्ये? नाकारणे, रद्द करणे, मागे घेणे, फिरवणे किंवा उलटणे आणि बंद करणे. काय बंद करणे? कायदा किंवा करार. तर सिनोनिम्स काय आहेत ॲब्रोगेटचे? रिप्युडिएट, रिवोक, रिपेल, रिसेंट आणि ओव्हरटर्न. ओके, सो ॲब्रोगेट म्हणजे काय होतं मराठीमध्ये? नाकारणे, रद्द करणे, मागे घेणे, फिरवणे, उलटणे किंवा बंद करणे कायदा किंवा करार. आणि त्याचे सिनोनिम्स आहेत रिप्युडिएट, रिवोक, रिपेल, रिसेंट आणि ओव्हरटर्न. अँटोनिम्स आहेत इन्स्टिट्यूट आणि इंट्रोड्यूस. आता यूज बघूया सेंटेन्समध्ये कसा करण्यात आलेला आहे ॲब्रोगेटचा. अ प्रपोजल टू ॲब्रोगेट टेम्पररीली द राईट टू स्ट्राईक. तर याचं मराठीमध्ये मिनिंग काय आहे? संप करण्याचा अधिकार, तात्पुरता रद्द करण्याचा प्रस्ताव. ओके, सो याच्यामध्ये ॲब्रोगेट म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे? रद्द करण्याचा. काय रद्द करण्याचा? जे तात्पुरता संप जो आहे, स्ट्राईक जे आहे. स्ट्राईक म्हणजे काय होते? स्ट्राईक म्हणजे होते संप. तर तात्पुरता जो संप आहे त्याला रद्द करण्याचा प्रस्ताव जो आहे, प्रपोजल म्हणजे होते प्रस्ताव, ते काय आहे? हा जो अधिकार आहे, संप करण्याचा अधिकार, तात्पुरता रद्द करण्याचा प्रस्ताव. तर असं या सेंटेन्सचा अर्थ आहे. आणि याच्यामध्ये काय होतं? ॲब्रोगेट म्हणजे रद्द असं यूज करण्यात आलेलं आहे. स्ट्राईक म्हणजे होते संप, प्रपोजल म्हणजे काय होतं? तर प्रस्ताव. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे इनएव्हिटेबल. इनएव्हिटेबलचं काय डेफिनेशन आहे? तर सर्टेन टू हॅपन, अनअवॉइडेबल. म्हणजे जे काय आहे, जे टाळता येत नाही त्याला काय म्हटलं जातं? इनएव्हिटेबल. जे अनिवार्य आहे, आवश्यक आहे, करावंच लागतं त्याला काय म्हटलं जातं? इनएव्हिटेबल. सो मराठीमध्ये इनएव्हिटेबल म्हणजे काय होतं? अनिवार्य किंवा अपरिहार्य, किंवा आपण असं म्हणू शकतो की ते जे टाळता येणार नाही असे, त्याला काय म्हटलं जातं? इनएव्हिटेबल. सो याचे सिनोनिम्स काय आहेत? अनअवॉइडेबल, इनएस्केपेबल, बाउंड टू हॅपन. काय आहेत सिनोनिम? अनअवॉइडेबल, इनएस्केपेबल, बाउंड टू हॅपन. आणि इनएव्हिटेबल म्हणजे काय होतं? तर अनिवार्य, अपरिहार्य किंवा जे टाळता येत नाही त्याला म्हटलं जातं इनएव्हिटेबल. अँटोनिम्स आहेत अवॉइडेबल आणि अनसर्टेन. अवॉइडेबल म्हणजे जे टाळता येतं, तर ते काय आहे? त्याचं अपोजिट आहे इनएव्हिटेबलचं. सेंटेन्स काय आहे? वॉर वॉज इनएव्हिटेबल. म्हणजेच युद्ध अपरिहार्य होते किंवा युद्ध काय होते? टाळता येणारे नव्हते असं सुद्धा म्हटलं जातं. वॉर वॉज इनएव्हिटेबल म्हणजेच युद्ध अपरिहार्य होते. नेक्स्ट आहे क्रिडेन्स. क्रिडेन्सचं काय डेफिनेशन आहे? तर बिलीफ इन ऑर ॲक्सेप्टन्स ऑफ समथिंग ॲज ट्रू. तर क्रिडेन्स म्हणजे काय होतं? श्रद्धा किंवा विश्वास, त्याला म्हटलं जातं क्रिडेन्स. बिलीफ इन ऑर ॲक्सेप्टन्स ऑफ समथिंग ॲज ट्रू म्हणजेच काही ॲक्सेप्ट करून घेणे की ते ट्रू आहे, बरोबर आहे, आणि बिलीफ असणे, विश्वास असणे आणि श्रद्धा असणे, त्याला म्हटलं जातं क्रिडेन्स. तर मराठीमध्ये काय होतं? क्रिडेन्स म्हणजे विश्वास आणि श्रद्धा. सिनोनिम काय आहे त्याचे क्रिडेन्सचे?
ॲक्सेप्टन्स, बिलीफ, फेथ, ट्रस्ट आणि कॉन्फिडन्स. आणि अँटोनिम्स काय आहेत? डिफिडन्स. आणि क्रिडन्स म्हणजे काय होतं? विश्वास आणि श्रद्धा. आणि त्याचे सिनोनिम्स आहेत ॲक्सेप्टन्स, बिलीफ, फेथ, ट्रस्ट, कॉन्फिडन्स आणि अँटोनिम आहेत डिफिडन्स. सेंटेन्स बघून घेऊया. ॲक्युजेशन्स दॅट द बीजेपी वॉज ट्राईंग टू बाय अप डिसिडेंट्स इन द काँग्रेस हॅव नाव गेन क्रिडन्स. तर याचा मराठीमध्ये अर्थ काय आहे? बीजेपी काँग्रेस मधील असंतुष्टांना, आता डिसिडेंट्स म्हणजे काय होते? असंतुष्ट. ओके, सो बीजेपी काँग्रेसमधील असंतुष्टांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपांना आता विश्वास बसला आहे, असं या सेंटेन्सचा अर्थ आहे. परत एकदा तुम्हाला सांगून देते याचा अर्थ काय आहे. Accusations that the BJP was trying to buy up dissidents in the Congress have now gained credence. सो याचा अर्थ काय मराठीमध्ये? बीजेपी काँग्रेसमधील असंतुष्टांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपांना आता विश्वास बसला आहे. ओके, सो ॲक्युजेशन म्हणजे काय होते? आरोप. ॲक्युजेशन म्हणजे होते आरोप. आणि इथे क्रिडन्स म्हणजे यूज करण्यात आलेला आहे की आता ते काय करत आहे? विश्वास झालेला आहे त्यांचा की ते काँग्रेसमधील जे असंतुष्ट आहे त्यांना ते विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे डिस्टॅबिलाइज. डिस्टॅबिलाइजचे डेफिनेशन आहे अपसेट द स्टॅबिलिटी ऑफ अ रिजन और सिस्टीम, कॉज अनरेस्ट और इनस्टॅबिलिटी इन. म्हणजेच काय करणे? त्याला जे स्टॅबिलिटी आहे, जे स्थिर आहे, त्याला अस्थिर करणे, त्याला म्हटलं जातं डिस्टॅबिलाइज. कोणती पण एक वस्तू जर आता पाणी ठेवलेलं आहे कशामध्ये तरी, तर त्याला हलवणे म्हणजे ते काय झालेलं आहे? पाणी आधी ते स्टील होतं, स्टॅबिलाइज होतं, पण त्याला आपण हलवून काय केलेलं आहे? ते अस्थिर केलेलं आहे. त्याला त्याची स्टॅबिलिटी काय केलेली आहे? आपण अपसेट केलेली आहे. त्याला काय म्हटलं जातं? डिस्टॅबिलाइज. सो डिस्टॅबिलाइज म्हणजे काय होते मराठीमध्ये? अस्थिर करणे किंवा उलथून पाडणे म्हणजे होतं डिस्टॅबिलाइज. सिनोनिम्स काय आहे त्याचे? अंडरमाइन, वीकन आणि इम्पेअर. ओके, अंडरमाइन, वीकन, इम्पेअर, डॅमेज आणि सबवर्ट हे आहेत सिनोनिम्स डिस्टॅबिलाइजचे. एकदा परत बघून घेऊया. डिस्टॅबिलाइज म्हणजे काय होतं? अस्थिर करणे किंवा उलथून पाडणे. आणि त्याचे सिनोनिम्स आहेत अंडरमाइन, वीकन, इम्पेअर, डॅमेज आणि सबवर्ट. आता अँटोनिम्स बघूया. अँटोनिम्स आहे स्ट्रेंथेन आणि शोअर अप. हे आहेत डिस्टॅबिलाइजचे अँटोनिम्स. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट काय आहे? स्पोक्समॅन. स्पोक्समॅन म्हणजे काय होतं? तर वन हू स्पीक्स फॉर अदर्स, म्हणजे जो दुसऱ्याच्या वतीने बोलणारा जो व्यक्ती असतो त्याला काय म्हटलं जातं? स्पोक्समॅन. आणि जो दुसऱ्याच्या वतीने बोलतो त्याला काय म्हटलं जातं? प्रवक्ता किंवा मुक्तयार. ओके, त्याला काय म्हटलं जातं? मुक्तयार. मुक्तयार किंवा प्रवक्ता असं म्हटलं जातं स्पोक्समॅनला, जो की काय दुसऱ्याच्या वतीने बोलतो. सो दुसऱ्याच्या वतीने बोलणारा असतो स्पोक्समॅन आणि त्याला काय म्हटलं जातं मराठीमध्ये? प्रवक्ता किंवा मुक्तयार. प्रवक्ता किंवा मुक्तयार, जो दुसऱ्याच्या वतीने बोलणारी व्यक्ती जी असते तिला म्हटलं जातं स्पोक्समॅन. नेक्स्ट आहे वर्ड असायलम. सो असायलम म्हणजे काय होतं? प्लेस दॅट प्रोव्हाइड रिफ्यूज, म्हणजे जे काय देतं? जे सहारा देतं किंवा आश्रय देतं त्याला काय म्हटलं जातं? असायलम. किंवा वेड्यांचा जो दवाखाना असतो, वेड्यांचा जे इस्पितळ असते त्याला सुद्धा असायलम असं म्हटलं जातं. सो असायलम म्हणजे काय होते? आश्रय किंवा सहारा. आणखी वेड्यांच्या इस्पितळाला सुद्धा असायलम असं म्हटलं जातं. ओके, आश्रय, सहारा आणि वेड्यांचे जे इस्पितळ असते त्याला म्हटलं जातं, वेड्यांचा जो दवाखाना असतो, हॉस्पिटल असतो त्याला म्हटलं जातं असायलम. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे फिक्शियस. फिक्शियसची करेक्ट स्पेलिंग काय आहे? ऑप्शन ए FICTITIOUS. फिक्शियस म्हणजे काय होतं? तर काल्पनिक.
काल्पनिक. ओके, काही काही जेव्हा आपण मूवीज बघतो त्याच्यामध्ये एक ते सांगत असतात की हे जी कहाणी आहे हे फिक्शियस आहे, काल्पनिक आहे, म्हणजे याचा कोणाशीच काही संबंध नाही. त्याला काय म्हटलं जातं की ते काल्पनिक आहे म्हणून, म्हणजे त्यांनी बनवलेली आहे ती कहाणी. सो फिक्शियस म्हणजे काय होतं, काल्पनिक किंवा बनावट, किंवा जे अस्सल नाही आहे, अस्सल नसलेला किंवा कल्पनेतून निर्माण केलेला, त्याला काय म्हटलं जातं, फिक्शियस असं म्हटलं जातं. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे ॲचिल्स हील. ॲचिल्स हीलचं मिनिंग आहे अ वीकनेस ऑर वल्नरेबल पॉइंट, म्हणजेच कमकुवत किंवा असुरक्षित ठिकाण, त्याला काय म्हटलं जातं, ॲचिल्स हील. अ पर्सन वीक स्पॉट इज देअर ॲचिल्स हील, म्हणजेच एखाद्या पर्सनचा जो वीक स्पॉट असतो त्याला काय म्हटलं जातं, त्याचा जो ज्या पर्सनचा काय असतो तो एक असंतुष्ट ठिकाण असते किंवा त्याची वीकनेस असते ती. ओके, एखादा पर्सन आहे त्याची वीकनेस असते, त्याला जास्त उंचावर नाही जावं वाटत, तर त्याची ती वीकनेस आहे, किंवा त्याला खूप जणांपुढे बोलता नाही येत, ती त्याची वीकनेस आहे. म्हणजे काय आहे तर ॲचिल्स हील त्याचा अर्थ होतो कमकुवत किंवा असुरक्षित ठिकाण, म्हणजेच काय होतं, ॲचिल्स हील, अ वीकनेस ऑर वल्नरेबल पॉइंट. नेक्स्ट आहे ऑल बार्क अँड नो बाईट. तर याचं मिनिंग काय आहे, अ पर्सन हु इज फुल ऑफ टॉक बट बिहाइंड दॅट टॉकिंग देअर इज अ लिटिल ऑर नो ॲक्शन. म्हणजेच एखादा व्यक्ती आहे जो की फार बोलतो, खूप बोलतो, पण त्याच्या बोलण्याच्या मागे काहीच ॲक्शन नसतात, नुसतं बोलबच्चन असतो तो, त्याला काय म्हटलं जातं, ऑल बार्क अँड नो बाईट. अ पर्सन हु इज फुल ऑफ टॉक, खूप काही बोलतो, बट बिहाइंड दॅट टॉक, त्या बोलण्याच्या मागे काहीच त्याची एक तर खूप कमी ॲक्शन असते किंवा काहीच ॲक्शन नसते, त्याला म्हटलं जातं ऑल बार्क अँड नो बाईट. म्हणजे काय होतं मराठीमध्ये, खूप आवाज पण कृती नाही, खूप काही बोलणे पण काहीच कृती न करणे, किंवा खूप गप्पा पण काम नाही. म्हणजे काय होतं, ऑल बार्क अँड नो बाईट. सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. आज मिसस्पेल्ड वर्ड मध्ये एकच वर्ड होता जो होता फिक्शियस, तर याची करेक्ट स्पेलिंग आहे FICTIOUS. आणि फिक्शियस म्हणजे काय होतं तर काल्पनिक, बनावट, जे की रिअल मध्ये नाही आहे, अस्सल नाही आहे, कल्पनेतून निर्माण करण्यात आलेला आहे, त्याला म्हटलं जातं फिक्शियस. असायलम पाहिलेला आहे आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये. असायलम म्हणजे होते एकतर आश्रय, सहारा किंवा वेड्यांचे इस्पितळ असते, त्याला सुद्धा असायलम असं म्हटलं जातं. स्पोक्समॅन म्हणजे काय होतो, जो दुसऱ्याच्या वतीने बोलणारी जी व्यक्ती असते त्याला म्हटलं जातं स्पोक्समॅन, म्हणजेच काय, प्रवक्ता किंवा मुक्त्यार. फर्स्ट वर्ड आपण पाहिलेला आहे वोकॅब्युलरी मध्ये ॲब्रोगेट. ॲब्रोगेट म्हणजे काय होतं तर नाकारणे, रद्द करणे, मागे घेणे, फिरवणे, उलटवणे किंवा बंद करणे. काय बंद करणे, कायदा किंवा करार, लॉ किंवा ॲग्रीमेंट. इनइव्हिटेबल म्हणजे काय होतं, जे की काय आहे, जे टाळता येत नाही, जे अनिवार्य आहे, जे अपरिहार्य आहे, त्याला म्हटलं जातं इनइव्हिटेबल. क्रिडेन्स म्हणजे होते विश्वास आणि श्रद्धा, बिलीफ आणि श्रद्धा असणे, जी काही आपली श्रद्धा असते कशावर, त्याला काय म्हटलं जातं, क्रिडेन्स. आणि लास्ट वर्ड आहे डिस्टॅबिलाइज. डिस्टॅबिलाइज म्हणजे काय होते की एखादी जी स्टेबल वस्तू आहे त्याला अस्थिर करणे, म्हणजेच काय होतं डिस्टॅबिलाइज, अस्थिर करणे किंवा उलथून पाडणे म्हणजे होतं डिस्टॅबिलाइज. सो याचे सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि मराठीचे मिनिंग्स तुम्ही एकदा परत वाचून घ्या, नोट डाऊन करत चला. आधीचे जे वर्ड्स झालेले आहे ते परत रिवाइज करत चला, नाहीतर आता जे होत राहील वर्ड्स ते तुमच्या लक्षात राहील आणि आधीचे जे झालेले आहे ते तुम्ही विसरून जाल. सो नोट डाऊन करत चला, म्हणजे एकाच वेळेस तुम्हाला जेव्हा एक्झामच्या आधी किंवा असंच
तुम्ही बसून आहे किंवा तुम्हाला वाचायचे आहे वर्ड्स, तुम्ही लगेच ती बुक काढून तुम्ही वाचू शकता आणि त्याच्यामधले जे पण वर्ड्स आहे ते सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि मराठीचे मीनिंग सुद्धा तुम्ही वाचू शकता. आणि सोबत जर तुम्हाला कशाचे प्रोनाऊन्सिएशन नाही येत आहे तर मी जे प्रोनाऊन्स करत आहे ते प्रोनाऊन्स तुम्ही मराठीमध्ये सुद्धा लिहू शकता. म्हणजे तुम्हाला जेव्हा नेक्स्ट टाइम तुम्ही वाचाल ती वर्ड जो वाचाल तेव्हा तुम्हाला त्याचं प्रोनाऊन्सिएशन पटकन येऊन जाईल. आणि तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. थँक्यू.